मॅचची आहे आणि जिथे पहिला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळेल तो मात्र शिरवली संघ। चला अंपायर सगळेच आता सामन्याला सुरुवात करा। पहिली मॅच आज स्पर्धेची आपण तिसरी रात्र पाहतोय। 11 स्टार सुकापूर आणि त्या संघाला फाईट करत असताना आरोही 11 गावदेवी शिरवली या दोन संघांदरम्यान ही लढत पाहायला मिळतं। टॉस जिंकलाय खरं तर सुकापूर टीमनं सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय तो मात्र आरोही 11 गावदेवी शिरोळ टीमला। बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज कामेश चव्हाण हा मुख्य ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणा बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतं। यस पंचाचा ग्रीन सिग्नल गेम ऑन। पहिलाच बॉल गोलंदाज तयार कामेश चव्हाण समोर फलंदाज पाहिलं इन ऍक्शन मध्ये रेवनाथ वायले। पहिलाच बॉल ऑफ साइडला खेळलाय पटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत सकवा देत असताना चेंडू चाललाय लॉंग ऑफ मध्ये 4 धाब्यांसाठी हा पहिला दमदार रुबाबदार शानदार चौकार चौकार पाहिला फलंदाज रेवनाथच्या बॅटमधून। सेकंड बॉल फुल टॉस होतं टॅपिंग क्रिकेट शॉर्ट मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत जोपर्यंत उचलती फेकते तोपर्यंत सिंगलला प्राधान्य। एका दाबेनं स्ट्राईक रोटेट केली पहिला P1चं षटक आणि या षटकामध्ये थोडंसं आक्रमण पाहायला मिळेल। पहिल्या बॉलवरती चौकाला सेकंड बॉलवरती सिंगल स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्राईकवरती फलंदाज तेजस मडवी हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता। गोलंदाज कामेश चव्हाण टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय मॅच मध्ये योग्य राहील का 11 स्टार सुकापूर टीमसाठी। पुढचा बॉल समोर तेजस म्हात्रे तेजस मडवी फलंदाज थोडासा गुडला स्पॉटवर चेंडूला टेक ऑफ केला पडल्यानंतर थोडासा आतमध्ये चेंडू वलंग घेतला आणि तिथे तुम्हाला हा डॉट चेंडू पाहायला मिळतो। पहिल्या बॉलवरती चौकाला त्याच्यानंतर थोडंसं बॅकअप देण्याचा प्रयत्न ओव्हरमध्ये करतोय गोलंदाज कामेश चव्हाण जिथे हा डॉट चेंडू आलाय। स्पीडअप मध्ये खेळ करा कारण की टाइम अलर्ट आहे लक्ष द्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक फेकायचे आहेत। सुकापूर टीम संगणक आपण याच्याकडे लक्ष द्या अन्यथा तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एखादा एक्स्ट्रा प्लेयर सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। गोलंदाज तयार कामेश चव्हाण समोर पुन्हा एकदा तेजस मडवी प्रार केला पटका चांगला प्रॉपर पाठच्या रेडार मध्ये ऑन साइडला तडाखा दिला फलंदाज तेजस मडवीने ठोकला पहिला षटकार। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्रिवार मानाचा मुजरा करतो। व्यासपीठावरती शुभागमन झाला आमचे को कॉमेडी मित्र करतील नितेश पाटील यांचे इथे शुभागमन झाला आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। षटकार आल्या फलंदाज तेजस मडवीच्या बॅटमधून संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती। थोडासा स्लोअर बॉल गतीमध्ये परिवर्तन चाणक्यरित्या गोलंदाजी करतोय गोलंदाज कामेश चव्हाण मागील बॉल पाहिलं ज्या बॉलमध्ये गती दिली आणि तिथे मात्र षटकार पाहायला मिळालं। या बॉलवरती आपण विचार केला थोडासा स्लोवर बॉल डिलिव्हर केला जिथे डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं। धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 11 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना शिरवली संघ। शेवटचा अंतिम बॉल देखील स्लोवर बॉल पाहायला मिळतं क्षेत्ररक्षक आहे धाव घेण्यासाठी संधी नकारल्या इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू सलगचे 2 बॉल निर्धाव फेकल्यात आणि पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं। पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती।
अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला RO11 गावदेवी शिरवली संघ 11 या आकड्यावरती. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती दुसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केलाय तर मात्र सुकापूर टीमचा हा दुसरा गोलंदाज तन्मय मोरे हा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये एक षटकार एक चौका जरूर पाहिला मात्र धाबेवरती देखील अंकुश लावून ठेवला. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज कामेश चव्हाणना. टाइम अलर्ट टाइम अगदी ऑन आहे त्याच्यामुळे तुम्ही लक्ष द्या. वेळेनुसार इनिंग समाप्त करावे लागेल सुकापूर टीम. सेकंड षटक पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल थोडासा वेगवान होता लेंथ लाईन चांगली होती आणि इथे पहिला बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतं. मॅच 4 षटकांची आणि 4 षटकामध्ये तुम्हाला चांगलं टार्गेट जर सेट करायचं असेल तर प्रत्येक बॉलवरती धाव ही बनवावी लागेल. डॉट चेंडू मॅचमध्ये तुमच्या मनामध्ये टार्गेट सेट केले त्यापर्यंत पोचू शकत नाही. या बॅटचे येणारे क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धाव संख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. 5 चांगली गोलंदाजी करता मॅच मध्ये सध्या सुकापूर संघ टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला त्या निर्णयावरती सध्या तरी मी म्हणेन ठाम गोलंदाजी होत्या. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ पहिला बॉल डॉट आला. सेकंड बॉल वरती सिंगल स्ट्राइक रुटेड झाले आणि स्ट्राइक वरती फलंदाज तेजस मडवी ज्याच्या बॅटमधून आपण एक षटका पाहिला तोच फलंदाज इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल गोलंदाज तयार. प्रहार केला पटका चांगला मिड विकेटच्या अगदी मधोमध चेंडू फरार होतोय 4 धाब्यांसाठी. तेजसच्या बॅटमधून येतो हा चौकार. आक्रमण करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तेजस मडवी हा फलंदाज पाहायला मिळतं. संघाची धाव संख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना RO11 गावदेवी शिरोली संघ. सेकंड षटक मार्गस्थ गोलंदाज तुम्ही पाहिला तर तन्मय मोरे ज्याचा वापर केला 3 मध्ये 5 खर्च केला. समोर पुन्हा एकदा फलंदाज तेजस मडवी. थोडासा शरीरापासून दूर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. यस लाईन कराब्या पंचांचा इशारा 80चा वाईट. अवांतर धाव जोडली जाईल. अवांतर धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धाव संख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला तो मात्र 17 या आकड्यावरती. 17 धावा धाव पुस्तकावरती. पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करतोय शिरवली संघ. हा ट्रॅकर थोडासा चकवा देण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन चांगली आहे आणि इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळता. पहा हा षटक देखील भरपूर चांगला पाहायला मिळतं. एक चौका जरूर आला. एक अतिरिक्त धाव देखील पाहिली मात्र धावेवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न गोलंदाज तन्मय मोरे देखील मॅच मध्ये केला. 4 मध्ये 6 खर्च केला. संघ 17 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना शिरवली संघ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तेजस मडवी आणि रेवनाथ वायले. और पिचचा बॉल अलाउन द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरला केला. पटका चांगला क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. 5 चांगला फटका तर तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. 2 धाबा या बॉलवरती आल्या. 2 धाबेनं संघ पुढे सरसावला. संघाची धाव संख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना शिरवली संघ. शेवटचा अंतिम बॉल समोर पुन्हा एकदा फलंदाज तेजस मडवी. गोलंदाज तयार तन्मय मोरे. पुलटास बॉल टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला केलाय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केलाय. थ्रो थोडीशी अचूक राहिली. कलेक्टिंग झाली नाही. बॅकअप आलं आणि तोपर्यंत डबलला प्राधान्य. अंतिम बॉलवरती आल्या 2 धावा. 2 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना RO11 गावदेवी शिरवली बिनबाद 21 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. पाटील यांच्या वाढदिवसाचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक ठेवलाय मानाचा. हिंदू हृदय. चला पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करा. थोडा फास्ट करा.
दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि दोन षटकांच्या अखेरीस 21-21 सभा फलकावरती विकेट गमावला नाही या मॅच मध्ये शुभ संकेत राहतील. बॅटिंग करत असताना शिरवली टीमसाठी फलंदाज रेवनाथ वायले 4 मध्ये 6चं योगदान दिलं आणि त्याच्यानंतर तेजस मडवी 8 मध्ये 14 धाब्याचं योगदान दिलं. तर दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 मध्ये 21 धाबा जमा केल्या. बॅटिंग करत असताना शिरवली टीमनं येणारे 12 बॉल आणि किती धाबा आता जमा करेल, किती धाबांचं टार्गेट सेट केलं जाईल अगेन्स्ट किनाऱ्या 11 स्टार सुकापूर टीम समोर. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज निदेश केनी हा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. प्रहार करण्याचा प्रयत्न, लाईन लेंथ भरपूर चांगली आहे. अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळतं आणि पहिला हा बॉल डॉट फेकला निदेश या गोलंदाजानं. 21 धाबा फलकावरती प्रहार मॅच मध्ये करावा लागेल. चांगलं टार्गेट सेट करायचं तर तुम्हाला आक्रमण खेळ करावा लागेल. तो प्रियता ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा इन ऍक्शन, चेंडूला उचलतील फेकतील. सिंगलला प्राधान्य. एकेरी धाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली. संघ डबल दुरी 22 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती तेजस मडवी हा फलंदाज. तर सुकापूरचे अनिकेत दादा पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत आहे. यावं आपण व्यासपीठावरती. हो, प्रहार केला फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. आवाक्याचा पायर दाटीचा माटीत पॉवरफुली ठोकलाय. फलंदाज तेजस मडवींना षटकार. षटकार आलाय. 6 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना तर मात्र आरोय 11 गावदेवी शिरवली संघ. तेजस मडवी सलामीचा फलंदाज. ओपनिंग ब्लास्ट करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार निदेश. पुन्हा प्रहार केला. ऑफ साईडला गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्रक्षक वेगाने आल्यात. उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. एका धाब्यानं संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती. अद्याप एक विकेट गमावलं नाही. मॅच मध्ये शुभ संकेत. बॅटिंग करत असताना शिरवली टीमसाठी 30चा षटक मार्गस्थ निदेशचा वापर केला. 4 मध्ये 8 सध्या खर्च केला. पुढचा बॉल समोर फलंदाज रेवनाथ वायले. रिदम चुकला. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता तेव्हा तुमचं रिदम, तुमचं फुटवर्क हे महत्त्वाचं असतं आणि ते योग्य असेल तर तुम्ही सक्षमरित्या गोलंदाजी करू शकता. पुन्हा एकदा सेट होतील बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज निदेश. पुढचा बॉल समोर रेवनाथ वायले. चढ मध्ये फेकला. ब्रह्मास्त्राचा वापर करत असताना हा बॉल डिलिव्हर केला. निदेश या गोलंदाजाने यस पंचांचा इशारा की लेग पायस मध्ये ही एक धाव सोडली जाईल. एका धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना आरोय 11 गावदेवी शिरवली संघ. शेवटचा अंतिम बॉल. हा षटक देखील भरपूर चांगला फेकला गोलंदाज निदेशनं. एक षटका जरूर आला आणि त्याच्यानंतर ओव्हरमध्ये बॅकअप दिला गोलंदाज निदेशनं. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार. अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज. फलंदाज पा तेजस मडवी. पहिला धक्का. बॅटिंग करत असताना आरोय 11 गावदेवी शिरवली टीमला.
षटकांचे खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर 10च्या सरासरीने धावा जमा केल्या. मॅच मध्ये आरोही 11 गावदेवी शिरवली टीमना संघ 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता शेवटचा स्लॉगरचं षटक आणि गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. सुकापूर टीमचा चौथा ड्रम कार्ड गोलंदाज केतन पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर फलंदाज पाहिलं रेवनाथ वायले आज ओपनर अद्याप खेळपट्टीवरती. आता मॅच मध्ये प्रहार करावा लागेल. एक चांगला टार्गेट सेट करायचं ना तर या ओव्हर पाटीचा वापर केलाय. चौथा ट्रम्प कार्ड 11 स्टार सुकापूर टीमचा गोलंदाज. पहिलाच बॉल समोर रेवनाथ वायले. पहिलाच बॉल चढ मध्ये फेकलाय. लाऊड अपील सुरू झाली. इनफॅक्ट लाईन हे पाहिलं. यस पंचांचा इशारा की लेग पायस मध्ये सिंगल धाव जोडली जाईल. एका धाबेनं संघ पुढे सरसावला. हलवारपणे प्रवास करत असताना मॅच मध्ये आरोही 11 गावदेवी शिरवली संघ जाऊन पोहोचला 31-31 या आकड्यावरती. मॅच मध्ये प्रहार करावा लागेल. समोर फलंदाज पहिला नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकासाठी इन झाला भूषण पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अभिनय तो कभी नाही. एक चांगला टार्गेट सेट करायचं तर तुम्हाला इथून आक्रमक रूप धारण करावा लागेल. हो प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑफ मध्ये पकडल्याचे संपलाय. भूषण पाटीलचा खेळ धक्का लागल्या. दुसरा बॅटिंग करत असताना आरोही 11 गावदेवी शिरवली टीमला. दुसरा धक्का लागला. फलंदाज भूषण पाटील मैदानातून बाहेर झाला. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो मॅच मध्ये 11 स्टार सुकापूर संघ. पहिल्या षटकामध्ये पाहिला तर धावा आल्या तब्बल आपण पाहिलं तर 11 धावा आल्या. सेकंड षटकामध्ये 10 आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर 9 धावा 1 विकेट आणि हा षटक केतन पाटील. समोर फलंदाज पाहिलं परेश प्रहार करण्याचा प्रयत्न लावून द कार्पेटनं हा फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कप्पेट झाली. थ्रो थोडीशी अचूक होती. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला आणि चित्याच्या चपलाईने या 2 धाबा कंप्लीट. प्रत्येक धाव महत्वाची आणि ती जोडण्याचा प्रयत्न मॅच मध्ये आरोही 11 गावदेवी शिरवली संघ करतोय. या 2 धाब्यांना संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला तब्बल 33 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना शिरवली संघ. अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. किमान एक तरी मोठा फटका हा अपेक्षा धरून बसता शिरवली संघ या मॅच मध्ये. मात्र त्या अपेक्षाला भरणं देईल कोणता फलंदाज हा देखील मोठा प्रश्न आहे. गोलंदाज तयार केतन पाटील चांगली गोलंदाजी पाहायला मिळतं. ऑन साइडला खेळला लावून द कार्पेटनं क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे सासपारले त्याचा पेनापीठ मिळतं. जिथे सिंगल होती तिथे डबलला प्राधान्य. सिंगल डबलला धाव फलक सोडा हलत ठेवला बॅटिंग करत असताना शिरवली टीमला आणि संघ जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 शेवटचं षटक कसं फेकावं ना याचा प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना केतन पाटील सुकापूर टीमसाठी भरपूर चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी या मॅच मध्ये केतन पाटीलने केल्या. समोर फलंदाज पहिला परेश काय करला तुम्ही ऑन स्ट्राईक पाहता. गोलंदाज तयार प्रहार केला. फटका चांगला ताकद दिली मशम पाहावे लागेल. क्षेत्ररक्षक आहेत. पकडला झेल संपलाय. परेश गायकरचा केला धक्का लागला. तिसरा बॅटिंग करत असताना आरोही 11 गावदेवी शिरवली टीमला फलंदाज बाद. आहे 5 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा. स्लॉगरचं षटक भरपूर चांगली गोलंदाजी मॅच मध्ये केतन पाटील करतो टीम सुकापूर साठी.
2 धक्के देखील या ओव्हरमध्ये दिला. शेवटचा हा अंतिम बॉल आहे, टार्गेट सेट बॉल. गोलंदाज या पुन्हा एकदा केतन पाटील. अंतिम बॉल वेगवान होता, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर बॉल डिलिव्हर केला, जिथे अंतिम बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळाला. अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आरोही 11 गावदेवी शिरोळ टीमनं 4 षटकांच्या अखेरीस तब्बल 35 धाबा जमा केल्या आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष 36 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करावा लागेल 11 स्टार सुकापूर टीमला. सेकंड सत्रामध्ये कशा रीतीने धाबा चेस केल्या जातील या ऐकूया आमचे साथी समालोचक साई राजे यांच्या वाहिनीतून आपण सेकंड सत्र. थँक्यू सो मच. तोपर्यंत जाऊया, ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. धन्यवाद मंगेश पाटील. धन्यवाद योगेश सर. सर टॉस साठी आपण कॉल देऊया. पोयंजी टीमचे संघनायकांना राजाराणी घोट टॉस साठी या आपण. पस्तीस धावा झाल्या, 36 धावांचं लक्ष आहे. इनिंग ब्रेक झालेला आहे, तर टॉस साठी आपण लगेच शीघ्र प्रस्थान करायचं. आपण टॉस बॉक्स मध्ये पोयंजी टीम आणि टीम राजाराणी घोट सुनील सालुंके. बघा पोयंजे संघ घोट संघाचे कॅप्टन आलेले आहेत. जर आपण आता उपस्थित होत नसाल तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, या गोष्टीची नोंद घ्या. पोयंजे संघ या पोयंजी टीम स्वागत आहे आपलं. सर टॉस आपण करूया. तिथे जोडले जातील आमचे उपाध्यक्ष पनवेल समालोचक असोसिएशन समितीचे योगेशजी मडवी, आदरणीय बामाशेठ पाटील समाजसेवक आहेत तोंडऱ्याचे. त्यांना विनंती करीन मुख्य मंचकावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर टॉस इथे केला जाईल 2 बलाढ्य संघामध्ये. हरेश शेठ पाटील यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतो. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2025. सर टॉस करू आपण. टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील योगेश मडवी सर. थँक्यू. तर या ठिकाणी टॉस केला जातो. रामजी बोपी या ठिकाणी उपस्थित झाले. टॉस 4 ओव्हरचे मॅच आहे. दोन्ही संघ लक्ष असू द्या. 4 ओव्हरची लढत असेल. या ग्रुपमधून आज 8 संघांचा ग्रुप आहे. टेल्स इज अ कॉल अँड टॉस विन कॅप्टन. यस, टेल्स इज अ कॉल. टीम पोयंजे संघ टॉस जिंकलाय. काय डिसिजन? फील्ड फर्स्ट. समोर राजा आणि घोट संघ एक चांगला संघ आहे. खरं तर आता त्यांची स्पर्धा देखील पार पडली. काय सांगशील, कितीपर्यंत रोखलं पाहिजे? कमीत कमी तो रोखण्याचा प्रयत्न करू. पहिलीच नाईट टुर्नामेंट आहे या वर्षाची. थँक्यू सो मच कॅप्टन. टॉस गमावलाय, प्रथम आता बॅटिंग करायचे. काय सांगशील, कितीपर्यंत धावा झाल्या पाहिजेत? 60 प्लस. काय सांगशील, पूर्ण संघातून आज अपेक्षा कोणाकडून असेल? पप्पू पाटील, सुनील सालुंके, रुपेश सालुंके. आज सुनील सालुंके कॅप्टन असताना तुला कॅप्टनशिप मिळाली, काय म्हणशील? काय ना. थँक्यू. चला, या ठिकाणी राम बोपे यांचा सन्मान देखील केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम. पोयंजे वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. सामना 4 षटकांचा होणार आहे. यस, धन्यवाद योगेश मडवी सर. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल गोलंदाज सज्जा. हो, इथे स्कूप करण्याचा प्रयत्न होता. आधी 360 मध्ये मोडले होते, परंतु चेंडूचा वेग इतका होता की चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो. तत्पूर्वी इथे पहिला चेंडू डॉट.
सुरेख लाजवाब पारदर्शक असं आयोजन. फलंदाजी इथे पाहिली आपण 11 स्टार सुकापूरची ही फलंदाजी स्ट्राईक एंडवरती. फलंदाज आपण पाहतो कामेशला. मॅडेटरी पॉवर प्लेमध्ये गोलंदाज सज्ज. हो दांडी गोल नजर हटी दुर्घटना घडी. फलंदाज बाद कामेशला परतावं लागेल. झटका क्रमांक 1 11 स्टार सुकापूर. निश्चयाचा महामेरू बहुत जणांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा करून सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या हक्काची स्वाभिमानाची सन्मानाची आणि आपल्या हक्काचा माणूस हरेश शेठ पाटील यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2025. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं त्यावेळेस नक्कीच 21 तोफ्यांची सलामी देण्यात आली होती आणि ही सलामी भारताचे राष्ट्रपतींच्या निधनाला दिली जाते. परंतु सत्ता हाती नसताना देखील दिल्लीपर्यंत दबदबा होता. इतकी मोठी ताकद आणि मराठी माणसाचा हक्काचा माणूस म्हणजे नक्कीच हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील त्रिवार मानाचा मुद्रा करून गोलंदाज इथे सज्ज होतात. इथे बॅटची काढा. यस इथे चेंडू क्रमांक 3 देखील डॉट. काय गोलंदाजी करतायत. सुरेख गोलंदाजी. नवीन येणारा फलंदाज अमित. गोलंदाज तेजस्वी तेजोमय कामगिरी आपण पाहिली. आरो 11 गावदेव शिरोलीची ही भन्नाट तुफान सुसाट गोलंदाजी. अचूक टप्पा दिशा वेग नियंत्रण त्यानंतर सातत्याने डॉट चेंडूची सफर विकेट टेकन गोलंदाजी. आणखीन काय हवं मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये. अंतर्वर्तुळामध्ये 9 क्षेत्ररक्षक. अगदी स्पर्धा आपण पाहतो आणि जबरदस्त गुणलेख आम्हाला भेटलेत. भावेश पाटील उंबारली. आणखीन एक चांगला चेंडू. क्या बात आहे. नक्कीच टीम इथे रन्स बहाल केली जात आहेत. सुरेख गोलंदाजी आहे. गोलंदाजी पाहिली आपण तेजेश चांगली कामगिरी करत असताना. पंचांचे भूमिका घेत आमचे सचिनजी कडू. बॅट कट आहे. यस बॅट कटचा इशारा तो पंच सँडी पालकर आणि त्यानंतर सचिनजी कडू. त्यानंतर आमचे याच गावचे भूमिपुत्र आमचे बंधुतुल्य मित्र प्रशांत पाटील. अतिशय आता स्ट्राईक एंडला श्रीगणेश क्षेत्र ओपन झालाय. 11 स्टार सुकापूर टीम. पहिल्या षटकाची गोलंदाजी तेजेस. दांडी गोल पुन्हा एकदा फर्निचर डिस्ट्रॉय केले जातात. फलंदाज बाद आतिशला मात्र परतावं लागेल. झटका क्रमांक 2 11 स्टार सुकापूर. क्या बात. जबरदस्त संगीत. 22वा फलंदाज इथे शून्यावरती बाद होताना आमचे जबरदस्त गुणलेखक भावेश पाटील सर उंबारली. सुरेख गुणलेखक. नवीन येणारा फलंदाज नितीश केनी ला आपण पाहू शकाल. चेंडू फेकून झाला षटकातील 5 आणि जबरदस्त गोलंदाजी. धावसंख्या खर्च केली फक्त आणि फक्त 1 आणि 2 सफलता त्याला मिळाल्या. तेजस्वी तेजोमय कामगिरी. शेवटचा बॉल. हो इथे प्लेस करताय. शॉट फाईन लेगला डायरेक्ट हिट. बॅकअपला आहे क्षेत्ररक्षण. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाज तेजससाठी. जबरदस्त गोलंदाजी. 2 फलंदाज बाद आणि धावसंख्या खर्च केल्या त्यांनी फक्त आणि फक्त 2.
आमचे डीजे एकविरा डीजे, आमचे नाना आणि त्यांची संपूर्ण टीम, डीजे बाला. पहिल्या षटकाची सांगता झाली आणि एकूण धावा फलकावती लागल्या गेल्या. एकूण 2 नवीन येणारा गोलंदाज भूषण. 24 चेंडूमध्ये 36 बनायचे होते, आता 18 मध्ये आता बनवायचे आहेत ते 34. स्ट्राईकवरती फलंदाज नितीश. हो, इथे चॉप करतायत चेंडू, वेग होता चेंडू मध्ये, व्हाईट यॉर्करचा अस्त्र इथे पाहिला. वारंवार इथे डॉट चेंडू. इथे आमचे 12th मॅन 11 स्टार सुखापूरचे अगदी शांत आहेत. नक्कीच त्यांच्या इच्छा अपेक्षा महत्वाकांक्षा फलंदाजाकडनं भरपूर काही आहेत. इथे 2 गाड्या एका स्ट्रॅक वरती, अपघात होण्याची शक्यता सेकंड अटेम्प्टला. इथे मात्र फलंदाज बाद झाल्यात. त्या माध्यमातून फलंदाजाला परतावं लागेल, अमितला मात्र परतावं लागेल. झालेले बघा दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय खरं तर या ठिकाणी बघा मान्यवरांचं आगमन झालंय. क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियेतला राजा माणूस खरं तर आमचे भीमशेठ फडके साहेब, वेलकम, आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, एक दमदार व्यक्तिमत्व श्रीनाथ दादा पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेळात वेळ काढून दादा आपण उपस्थिती दाखवल्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत. नक्कीच आपल्या हक्काचा माणूस आहे आणि प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करणारा माणूस आमच्या हरेश दादा. बॅटची कडा, शॉर्ट टर्नमॅनला डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा संधी चालून आली होती. शॉर्ट टर्नमॅनला क्षेत्ररक्षक नाराज आहे. 2 वेळा त्यांना संधी मिळाली होती. असं वाटलं होतं की त्याला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये संधी 2 वेळा चालून आली, परंतु त्यांनी ती संधी मिस केली. ही संधी कार्यार्थ्याला मग पाहिलं तर स्पर्धेतील हा 150वा डॉट चेंडू, परंतु चेंडू हवेच्या लाटांवरती. विकेट नंबर 4 मैदानातून बाहेर होणार. नितेशला देखील परतावं लागेल. पोलाद ही निर्धार आमुचा असुर बलांची खंत नसे. क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. इथे विजय कोणाचा होणार? एका बाजूनं संघर्ष करत असताना 11 स्टार सुकापूरची ही दयनीय अवस्था झाली. मी म्हणेन 4 फलंदाजाचा घाशा गुंडाळला गेलाय. 2 या धावसंख्येवरती भूषणची जबरदस्त भूषण शैली गोलंदाजी ते पण पाहिली. 4 चेंडूमध्ये त्यानं 2 फलंदाजांना घरचा रास्ता दाखवलाय. नवीन येणारा फलंदाज आशिष ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचांच्या दिशेने वळतायत दर्शवतात. वाईट चिकून एकदा अंकित केली जाईल. मी सातत्याने उल्लेख करतो, आरवी 11 गावदेवी शिरवली टीम त्यांची फलंदाजी जरी कमकुवत असली परंतु त्यांची गोलंदाजी हा त्यांचा एकमेव अस्त्र आहे. नेक्स्ट बॉल. हो, इथे चांगला फटका एक्झिक्यूट करता. शॉट फाईन लेगला, फलंदाज बाद. विजय सारखी तलवार वापरून गेलाय. मर्द छातीने संपूर्ण हिंदुस्थान आदरून गेलाय. वाघनक्या वापरून अफजल खानाला फाडून गेलाय आणि स्वर्गात जाऊन त्यांना देवाने झुकून मुजरा केलाय. असा एकच राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजच होऊन गेलाय. महाराजांच्या चरणी नतमस्तक होतोय. आलेल्या तमाम क्रीडकांचं, पाहुण्यांचं, सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. भीमशेठ फडके दोस्ती दुनियातील राजा माणूस आणि एक दानशूर व्यक्तिमत्व, त्यांच्या मातून स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा धनादेश लाभलाय. त्यांचा मनापासून आम्ही आभारी आहोत. थँक्यू सो मच. धन्यवाद फडके साहेब.
भूषण काय गोलंदाजी करतायत प्रसाद हो प्रशांत आहेत डॉट चेंडू एकदा जोरदार आल्या भूषणच्या या गोलंदाजीसाठी जबरदस्त गोलंदाजी 2 षटकाची सांगता धावफलकावरती धावसंख्या लागल्या गेल्यात तब्बल 11 स्टार सुकापूर टीम एकूण धावा 3 आणि 5 फलंदाज बाद अर्धी सेना मैदानाच्या बाहेर घालून हात आणि मोजित होते जात ही तर आमची मर्द मराठ्यांची जात 2 षटकाची सांगता धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात फक्त आणि फक्त 3 उर्वरित समीकरण येणारे 12 मध्ये आता 33 बनवायचे आहेत 12 चेंडू 33 समीकरण भरपूर मोठं आहे आता येणारा गोलंदाज उल्हास आदित्य मडवी आहेत 12 मध्ये 33 16.50 पुन्हा एकदा इथे जो गोलंदाज येतो तो आपली छाप इथे वेगळीच सोडतो कारण प्रत्येक गोलंदाजाने डाऊट चेंडू पासून सुरुवात केली आहे काय चेंडू होता वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता आदित्य समीकरण 11-33 षटकार चौकार येणार कधी हो यावेळेस डान्सिंग डाऊन केल्याचा प्रयत्न होता पंच लेगबाजची खून करतायत आता 10 मध्ये 32 बनवायचे समीकरण आता महागडं बनत चाललंय 11 स्टार सुकापूर टीम इथे मात्र तुम्हाला गेअर चेंज करावं लागेल संघाला धोका आहे मग बिंदास इथे ठोकम ठोक फलंदाजी करावी लागेल गोलंदाज सज्ज फुलर लाईनचा होता इथे फुल टोल उचल करून देणारा फटका हवा होता परंतु इथे बॅटच्या स्लॉट मध्ये नाही आहे मिडल ऑर्डर मध्ये लेग बायचा इशारा तो पंचांचा तर 9 मध्ये 31 असं वाटलं होतं 11 स्टार सुकापूर टीम सहजरित्या या 36 धावा पूर्ण करतील परंतु गोलंदाजी काय राहिली आहे अर्थातच आरोही 11 गावदेवी शिरोली टीमची आदित्य फटका तर चांगला आहे देर आहे दुरुस्त आहे हा षटकार संजीवनीचा काम करेल टीम 11 स्टार सुकापूर टीम साठी फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय सुयशच्या बॅट्स मधून हा यशवंत षटकार समोर स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी हरेश दादा स्वतः चेंडू फेकतायत हो आडवा बॅटना डीप मधने क्षेत्ररक्षक आहेत चुकी करतायत परंतु बॅकअप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत 2 धावा अंकित केल्या जातील धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात तब्बल 13 धावा उर्वरित समीकरण 7 चेंडू आणि 23 धावांची गरज 7-23-6 समीकरण गोलंदाज आदित्य गोलंदाजी करतायत लास्ट बॉल हो इथे ब्लॉक हॉल मध्ये फेकलेला चेंडू चांगला चेंडू डॉट चेंडूची सफर समीकरण उरते येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज 6 मध्ये 23 बनवायचे आहेत 11 स्टार सुकापूर टीमला हा चेंडू 23 धाब्यांची गरज आहे रंगात आली आता मॅच एखादा षटकार चौकार नक्कीच सामन्याचं चित्र नक्कीच वेगळं असणार आहे 6 मध्ये 23 आता मोठ्या फटक्यांची गरज आहे 13 मिनिटांमध्ये अगदी 3 षटक परिपूर्ण झालेत क्या बात आहे खूपच चांगलं सहकार्य आमचे पंच खूप स्पीडमध्ये आहेत आज नक्कीच जबरदस्त 6 मध्ये आता 23 बनवायचे आहेत 11 स्टार सुकापूर टीमची ही जोडी स्ट्राईक एंडवरती आता फलंदाज असतील प्रशांत आहेत इथे महासागरासारखी फलंदाजी इथे मात्र दाखवावी लागेल शांत हो समुंदर जायचा सुनामी मेरा गुस्सा आहे षटकार ठोकणार का हो आलाय आडव्या बॅटनं ताकदीचा प्रचंड वापर तितकीच लांबी तितकाच अंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर
छुमंतर होतं प्रशांत मध्ये ताकद भरपूर मोठी आहे, क्षमता चांगली आहे. तर 5 मध्ये 17 अडला असेल 1010, पडला असेल 1010, पराभवाच्या भयान रात्री रडला असेल 1010. झालं गेलं विसर आता. मोठा अव्वल, अश्रू अव्वल, लक्षावरती रोख नजर. प्रशांत तू एक प्रयत्न अजून कर, प्रशांत तू एक प्रयत्न अजून कर. 5 मध्ये आता 17 धाब्यांची गरज आहे. टीम 11 स्टार सुकापूर. हो चांगला फटका, गॅप मोठा आहे. जाणार चेंडू बॅकवर्ड पॉईंट रिजन मधून गॅप आहे मोठा. धावसंख्येचा नाही तोटा. चेंडू चालला आर पार, सीमा पार, खणखणी दणदणीत 4. संख्येत 4 मध्ये 13 धावांची गरज आहे. जबरदस्त रंगत आता मॅच मध्ये ट्विस्ट वाढत चाललाय. जीत के खातिर जुनून होना चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून होना चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए. 4 चेंडू आता 13 धाव्यांची गरज आहे. प्रशांत इथे वाघाची डरकारी फोडत असताना आता दडपणाखाली वावरतो. टीम 11 स्टार सुकापूर टीम. प्रशांतची फलंदाजी आवडली तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या त्याच्यासाठी. 4 मध्ये 13 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय आता दडपणाखाली वावरत असताना गोलंदाज तयार आहेत. हो इथे डॉट चेंडू नक्कीच, परंतु विकेट किपर इथे बीट झाल्यात. आता समीकरण येऊन टेपतंय. यस बाईचा इशारा तो पंचांचा. 3 चेंडू 12 धाव्यांची गरज. 3 चौकार चालतील, 2 षटकार चालतील, परंतु ते येणं अपेक्षित. कंपल्सरी चेसिंग आहे. 3 चेंडू 12 आता स्ट्राईक एंड वरती नक्कीच फलंदाज आपण पाहतोय. 3 चेंडू 12. ओ वेग होता, प्रचंड वेग होता. चेंडू जातोय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आता 2 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. आता 2 मोठे फटके गेर इथे चेंज करावे लागेल. संघाला धोका आणि मग बिंदास धोका. 2 चेंडू 12 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग. येणारा चेंडू निर्णायक असेल, काय करणार रहस्य का असेल. हो हो इथे मॅच मध्ये इन होत आहेत. जोरदार टाळ्या. गोलंदाज आरोही 11 गावदेवी शिरोलीचा खेळाडू आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी साकारत असताना आर्यन पाटील, आर्यन मडवी आहेत. 1 चेंडू 12. मॅच मध्ये नक्कीच प्रशांतनं जिवंतपणा आणला होता. 1 षटकार चौकार मोठे पद. डॉट चेंडूची सांगता. दणदणीत विजय प्रस्थापित केलाय आरोही 11 गावदेवी शिरोली टीम. अभिनंदन. हार्डलक 11 स्टार सुकापूर. हरलात पण वाघासारखे लढलात. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. यस आमचे गुणलेखक भावेश पाटील या ठिकाणी आम्हाला मॅन ऑफ द मॅच कोण आहेत